आणि आता बातमी आहे युद्धासंदर्भातील। पश्चिम आशियामधील आखाती देशांमध्ये परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे। अमेरिका आणि इस्रायलनं इराण विरोधात सुरू केलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगाची चिंता आता वाढली आहे। आणि याच दरम्यान आतापर्यंत या संघर्षापासून दूर राहणाऱ्या रशियानं मोठी आणि परखड प्रतिक्रिया दिली आहे। आपण ज्या आंतरराष्ट्रीय कायद्यासंदर्भात बोलतो तो आता जवळपास संपुष्टात आलाय असं रशियानं म्हटलंय। तसंच या बिघडलेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या एका विधानाचा पुनरुच्चार केलाय। यामध्ये पुतिन यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमधील 5 स्थायी सदस्यांची बैठक बोलावण्याचा सल्ला दिला होता। रशियामधील सरकारी वाहिनीला रुसियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सरकारचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी या अमेरिका आणि इराण विरोधातल्या सुरू असलेल्या संघर्षासंदर्भात परखड विधान केले। त्यांनी असं म्हटलंय की आजच्या काळामध्ये ज्याला आंतरराष्ट्रीय कायदा म्हणायचं त्याबाबतचं सारं काही आपण गमावलेलं आहे। जर कायदाच वाचला नसेल तर कुणाला या संदर्भातले नियम आणि तत्वांचं पालन करायला कसं सांगायचं, असाही सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे।